भाविकांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो। महाशिवरात्रीच्या निमित्ताने जो खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे, गोवा सरकारच्या वतीने या मठाला अगोदरही सहकार्य राहिलेले आहे आणि यापुढेही त्याही कार्यक्रमाला खूप मोठं सहकार्य आमच्या सरकारकडून पूर्णतः राहील। हा खूप मोठा कार्यक्रम होईल। सरकारकडून जी जी मदत म्हणजे कार्यक्रमाला पाहिजे, पार्किंगची मदत ही खूप छोटी मदत झाली, ती तर नक्कीच करू, पण त्या व्यतिरिक्त सरकारकडून जी जी मदत पाहिजे असेल ती नक्कीच सरकार लोकांसाठी मठासाठी ही खूप मोठ्या प्रमाणाने करेल आणि तोही उत्सव हा खूप मोठा उत्सव या ठिकाणी होईल असं मी नक्कीच आपल्याला सांगतो। आणि परत एकदा म्हणजे महाराजाच्या वतीने आपल्या सगळ्यांना निमंत्रण आहेत, पण गोव्याचा मुख्यमंत्री या नात्याने मी परत आपल्या सगळ्यांना म्हणजे याही कार्यक्रमाला निमंत्रण देतो आणि हाही उत्सव खूप मोठा उत्सव हो एवढंच प्रभूचरणी प्रार्थना करतोय। आणि या परशुरामाच्या भूमीमध्ये म्हणजे आपण म्हणतोय की आत्ता गोवा हे फक्त सन्स अँड सी म्हणून राहिलेले नाहीये, तर सन्स अँड सीच्या बरोबर स्पिरिच्युअल गोवा म्हणून ओळखायला लागलेला आहे। कारण ज्यावेळी संत संप्रदाय गोव्यामध्ये यायला लागलेले आहेत त्यावेळी स्पिरिच्युअल गोवा होण्यासाठी जास्त उशीर लागलेला नाही। त्यामध्ये महाराजांचंही खूप मोठं योगदान स्पिरिच्युअल गोवा करण्यामध्ये आहे। त्यासाठी मी समस्त परत एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद म्हणतो।